भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय। रामदास महाराज की जय। गुरु पंडंगला महाराज की जय। महाराज की जय। महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान की जय। अमृतेश्वर भगवान की जय। धर्म शास्त्र परम तप अप्राप्यमा निर्वंतम के मृत्यु संसार वर्तमान पाहे पा दूध पवित्रानी गोड पाशी त्वचेच्या पत्राड परी आघेरून गोचिडा शुद्ध कायन का कमल कंदानी दुर्दरी नांदून एकीची घरी परी परागो सेविजे भ्रमरी जवळी चिखलची उरे नासरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुचल्या आहाती सहस्त्रवरी परी तेथ बैसोनी उपवास करिका दारिद्र्य जे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो किं भ्रांताशी कामू विषयावरी बहु मृगजळ देखून डोळा थिंकीच्या अमृताचा गिळता गळाळा चोडीला परिशी बांधिला गळा शिक्षिका लागे तैशी अहम ममतेची लवडी सवडी माते न पावती बापुडी म्हणून जन्म मरणाची दुसरी येरवी मी तरी कैसा भानुप्रती का प्रती भानु जैसा काही दिसे न दिसे आयचा वायाचा नव्हे महायोग तिथे कधी जयाचाजनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामार्थ केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुमोक्षमूलं गुरुकृपा ओम नमो सद्गुरु निर्गुणा ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा पार नाही तव गुणा पैसोनी माझी आरसना पैसोनी माझी आरसना हरि गुण वर्णवी हरि गुण वर्णवी हरि गुण विशाल पावना हरि गुण विशाल पावना वदवी तू कृपा करुणा वदवी तू कृपा करुणा मी मूढमती दीना मी मूढमती दीना मनवोनी किव भाकितसे मनवोनी किव भाकितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्णा तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरि गुण वर्णीन मीजा हरि गुण वर्णीन मीरा एका वंदितसे चरणा एका वंदितसे चरणा सद्गुरूंचे 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 आदरे सद्गुरूंचे 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 आदरे शास्त्र हरिकृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाच ज्ञानसागर
अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र राजा सुपात्र पुण्यराशी नमस्कार महाराज की जय। अध्याय 9 भगवान परमात्मा नवव्या अध्यायामध्ये अर्जुनाला अर्जुन निमित्त आहे माता ज्ञानेश्वरी नवव्या अध्यायाचा 3 नंबरचा श्लोक योग योगानं चालू आहे. वाचन जरा कोणाजना करेल दिसलं थोड्या वेळ आपण चक्रवर्तीनं सेवा ज्ञानेश्वरीवर बऱ्याच मंडळींनी केलं गीतेवर टीका, बऱ्याच मंडळींनी गीतेवर टीका केल्या. शंकराचार्यांचे जे शिष्य होते ना 4 आश्रमाचार शंकराचार्य त्यांनी आणले त्यांनी सुद्धा गीतेवर टीका केलेल्या आहेत. बऱ्याच मंडळींनी गीतेवर टीका केल्या पण माऊलींसारखी नाही झाली. माऊली नाही आले जे त्या मारोडी लोकांमध्ये काहीतरी म्हणे वाटतं जेने काम तेने करो पुढं काय गोता खाव जे ज्याचं काम त्यांनाच करावं दुसरं कोणाला करणार ते. कारण गीता ज्या भगवान परमात्म्यानं सांगितली तेच आलेच ना परत का दुसरं कोणी माऊली म्हणजे कोणी संताप करत आले तरी दुसऱ्याने भरपूर केल्यात त्या काय अशा कमी असं नाही पण ज्ञानेश्वरी सारखी टीका झाली नाही परत. पण त्या ज्ञानेश्वरी वाचल्यावर त्या नाथाने ते बोळे केले त्या पा कसे आणि दांडेकर मामा सुद्धा दांडेकर मामांची ज्ञानेश्वरी साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी दांडेकर महाराजांची म्हणजे जोग महाराजांची. दांडेकर मामा अशी एक महापुरुष होऊन गेले का ते फार निरपेक्ष जीवन जगली. त्यांना काही जवळ जास्त काळही झाला नाही. फार इतकं का शेवटी त्यांच्या पोटाच्या खिशात फक्त कोणीतरी म्हणले जायची नोट होती फक्त. इतकं फार निरपेक्ष जीवन जगलेले दांडेकर मामा. प्रत्येक कीर्तन प्रवचनातून असे सांगताना त्यांच्या डोळ्याला धारा लागायच्या का बाबा हो महाराष्ट्रात जन्माला आले एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा म्हणायची. एकदा ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे समोरच्या हात जोडून पाया पडतो म्हणायची तुमच्यावाल्या एकदा माऊलीची ज्ञानेश्वरी वाचा आणि एकदा तुकोबरायचा गाथा वाचा म्हणायची. काय काळाला असेल बरं आपल्याकरता एवढा कोण ऐकत आहे नाही. इकडे किती वेळ जातो आपल्याला काही लोक पेपर असा वाचित्या असा वाचित्या ना 2-4 दिवस झाले. वाघोडेत पाहिलं असेल 2च्या टायमाला 2-3 जण असे पेपर वाचित होते. कायमचे बसेल राहते त्याशी इतका मन लावून पेपर वाचित्या काय बरं त्याच्यामध्ये असं काय असं एवढं त्याच्यात तेवढ्या पुरतं ठीक आहे बाबा व्यवहार जगातात आपल्याला राहायचंय ठीक आहे तेवढ्या पुरतं. पण इतकं प्रेमाने ज्ञानेश्वरी नाही वाचणार गाथाने वाचणार. कारण ते एक फार मोठं संतांनी आपला अनुभव त्याच्यामध्ये हे करून ठेवलेला आहे. त्यांना जे अनुभव आले ना भक्ती मार्गामध्ये भगवंताच्या स्वरूपाकडे जाताना जसं आपल्यावाली जमीन रेकॉर्ड आहे 7-12चा उतारा कधी जातो मी आता तर म्हणते फार
याच्यामुळं इतकं सोपं झालं. पुढे उतार काढता येतो. फार तुमच्या मोबाईलवर उतारा निघणार थोड्या दिवसात. दिसतोय वाटतो आता काही करण्याचं. तसं रजिस्टर आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे जसं रामायण म्हणलं की त्याच्यात रामाचं चरित्र, भागवत म्हणलं कृष्णाचं चरित्र, शिवपुराण म्हणलं भगवान शंकराच्या लीला, गरुड पुराण म्हणलं रस, म्हणजे प्रत्येक वेगवेगळं आहे. पण ज्ञानेश्वरी मध्ये कोणाचं चरित्र आहे? ज्ञानेश्वरी मध्ये जो परमार्थ मार्गाला निघालाय म्हणजे आपलं चरित्र आहे त्याच्यामध्ये, आपला अनुभव आहे त्याच्यामध्ये. जो ज्ञानेश्वर महाराजांना अनुभव आला तो त्यांनी त्याच्या कथा आहे का त्याच्यामध्ये? एखादी कथा आहे का ज्ञानेश्वरी? एखादी गोष्ट कथा आहे का? अजिबात नाही. फक्त ज्ञान, प्युअर ज्ञान, अनुभव, फक्त अनुभव. म्हणून बरंच आपल्यावर उपकार आहे लोकांनी असे केले, संतांनी त्याचं भाषांतर मराठीत केलंय. जरी आपल्याला ह्या ओव्या जरी आपण म्हणतो मराठीत पण तरी कळत नाही. संस्कृत श्लोक तर नाहीच कळत. हे ओव्या जरी कुठं मेळ लागलं का आपल्याला नाही कळत. आज म्हणजे आपल्या इथं ते दो बाबा आले होते एकदा, मराठी शाळेत कीर्तन झालं होतं आणि त्यांनी ज्ञानेश्वरीवर इतकं असं सांगितलं ना, लगेच दुसऱ्या दिवशी परिणाम झाला. ज्ञानेश्वरी वाचायचीच म्हणलं, इतकं ज्ञानेश्वरी बद्दल त्यांनी सांगितलं होतं. मला नव्हती, काहीच नव्हतं, पण आणली होती निवर्तीवरती ज्ञानेश्वरी घेतली, ज्ञानेश्वरी वाचली, कळाली नाही पण वाचली, व्हायला नाही जाते. म्हणजे भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयारी, तो मुख्य आपण सांगे तो श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनेशी. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे प्युअर ज्ञानेश्वर महाराजच. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानेश्वरी. कुठे गेले ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानेश्वरी जरा ते आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये नवीन माणसाला ते फक्त 9वाचा अध्याय वाचायला सांगायचे. वाचनात आलाच पुढं प्रवचनात. नवीन त्यांच्याकडे माळकरी गेला गोंदवलेकर महाराजांचे, तर ज्ञानेश्वरीचा फक्त 9वा अध्याय वाच म्हणायचे त्याला. तुला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत 9वा अध्याय वाचित राहायसारखा, नंतर बाकीचं असं काय असं बरं त्या 9व्या अध्यायामध्ये डायरेक्ट पत्ताच सांगितला देवाचा. आपण जो श्लोक घेतलाय ना, का नेमकं आपल्याला ज्याची गरज आहे, अशी चांगली भूक लागलेली असावा, एकादशीचे दुसऱ्या दिवशी चांगली अशी भूक लागेल असावा. जे अनंत जन्मापासून आपण फिरत 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 मनुष्य जन्माला आलो. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे. आपलं एवढं जे सगळे कोदे चाले नोकरी सुखा करताय, आपली गुरंढोरं असतील, सगळं कशा करताय? मूळ उद्देश काय आपल्याला? मंदिर तरी कशा करताय? सुखा करताय, आनंद करताय, काय करताय? आनंद प्राप्त व्हावा, आपल्याला तिथे गेल्यावर सुख प्राप्त व्हावं. हे सगळं आपला जो एवढा अट्टहास चालू आहे कशा करताय बरं? मूळ उद्देश काय आहे त्याला? ते पखवाद वादन असो, भजन असो, काही का असा ना, पण त्याचा उद्देश काय? मूळ काय उद्देश? मूळ सुख प्राप्त व्हावं, आनंद प्राप्त व्हावा, समाधान प्राप्त व्हावं. बरोबर आहे का नाही? हा तर प्रश्न उघड आहे ना. मग त्याचं उत्तरच ते याच्यामध्ये दिले. या दृष्टांत दिले असते 4-5 आणि त्याच्यामध्ये सिद्धांताची गोष्ट एकच होवी. प्रत्येक जीवाला असं वाटतं आपल्याला असं सुख प्राप्त व्हावं, आपल्याला स्वप्नात सुद्धा दुःख येऊ नये असं वाटतं. दुःखाचं स्वप्न सुद्धा पडू नये असं प्रत्येकाला वाटतं. असं वाटतं का कधी व्हा आपल्याला काही आजार व्हावं म्हणून आपण काही सत्यनारायण केला, ऍक्सिडेंट व्हावं म्हणून काही असं काही दिवस केला नाही ना, कोणीच करीत नाही, पण झाल्याशिवाय तर काही राहत नाही. म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा आहे आपल्याला सुख प्राप्त व्हावं, फक्त सुख प्राप्त व्हावं, दुःख फार कधीच येऊ नये. दादा म्हणायचे, त्यांना शुगर होती, ते म्हणले आपल्या दुश्मनाला सुद्धा हा रोग होऊ नये म्हणे. जो आपल्या दुश्मन जर असला ना एखादा, त्याला सुद्धा हा आजार होऊ नये. प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची, असं सुख प्राप्त व्हावं, अशी शांती प्राप्त व्हावी, का आपल्या जीवनात कोणा दुःख येऊच नाही. अपेक्षा त्याची बरोबर आहे, पण त्याचा जो प्रवास चाललाय तो बरोबर नाही.
दिशा बरोबर नाही ना त्याच्यावाली. धर्मशास्त्र सांगतंय, संत सांगतात, सगळं आतापर्यंत जेवढे महापुरुष होऊन गेले ते सगळे अभंगातून सांगतात. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा, सुख फक्त एक भगवंताजवळ आहे. येरते माईक सोपं सांगितलं, सोपं बरं आहे. याच्यापेक्षा काय सोपं सांगायला पाहिजे. ते काय संस्कृत नाही, काय नाही. फक्त खरं शाश्वत कायमस्वरूपी सुख देणारं जर कोणी असं या जगतामध्ये तर एक भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याचं सामान्य जीवाला स्वरूप माहिती नाही. तो फक्त एक मंदिरात देव असतो एवढं त्याच्या डोक्यात असते. जो सच्चिदानंद स्वरूप भरलेला परमात्मा नाही त्याच्यात ते. कारण की आपल्याला सगुणातली सवय लागलेली आहे ना. सकाळी घरचे म्हणले कोण जोडे कोण जोडे. मग आता कोण जोडे, कोणी नसलं तरी तो आहेच ना. नाही का. पण तो दिसत नाही ना. आपल्याला मूर्तीत पाहिजे सवय लागेल ना. तो निर्गुण निराकार सतत आपल्या माग कोणी दुसरं कोणी असो नसो पण तो तर जोड कायमच आहे ना आपल्याला. तो कधी सोडतो का आपल्याला देव. असा जो सर्वत्र भरलाय साधू संतांनी. पण आपण देहात असल्यामुळे आपल्याला सगुणाची गरज आहे. माझं सुख फक्त भगवंताजवळ आहे. आणि जनाबाईपासून तर शंकराचार्यापर्यंत सगळ्यांनी सांगितलं तो भगवान परमात्मा आपल्या हृदयात. सांगितलंच ना जनाबाईनं सुद्धा नाही का. का तो भगवान परमात्मा सुखरूप असणारा आपल्या हृदयात. पण त्याची ना आपली काय गाठ भेट. आपण त्या विशेष सुखाच्या सारखं पाठीमागं राहिलेलं आहे. आता तरी सुखी हो, मग तरी सुखी हो. गाडी करायला सवडले, गाडी करायला किती जीव पळत आमचा तो मोठे बाबा. इतकी गाडी वाढत असते ना म्हणजे इतका बिझी असतो पाहत असते काय तो काय आपण काय जोपर्यंत आपण ठेवायला लागत नाही तोपर्यंत सारखं पळतो. झोपत सुद्धा चिंतन तेच आहे ना. आज आमचं करायचं त्याला माहिती इतके पैसे मिळवलं सुखी हो, आमचं झालं सुखी हो. पुढच्या वर्षी कांद्याचे यंदा नाही जमलं पण पुढच्या वर्षी यंदा नाही झाली जमलं तर पुढच्या वर्षी चांगलं नियोजन करू. म्हणजे त्याला असं वाटतं सुख हे पैशापासून भेटतं. आपला सुद्धा बहुतेक 99% पारमार्थिक मंडळी सुद्धा असं वाटतं जितके जास्त पैसे भेटतील तेवढं आपण सुखी हो. आपला जो भाव तयार झालेला तो जोपर्यंत बदलत नाही ना. आता सामान्य जीवाचं जाऊ द्या पण परमार्थ करणारे सुद्धा आज समजा 11,000 रुपये कीर्तनाचे भेटले. अजून चांगलं केलं तर 21,000 भेटतील. 21,000 अजून जर कीर्तन भारी केलं तर मग 51,000. म्हणजे तो सुद्धा कशाच्या पाठीमागं पळून राहिला. 5,000 पाहिजे. पण तसं जर पाहिलं तर सुख आणि पैशाचा मुळीच संबंध नाही. काही संबंध पुढे एखादा अभंग आहे का असा म्हणणार जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. त्याने धन कमवायला सांगितलं पण पुढं सांगितलंय ना उदास. वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे. जे सुख फक्त एक भगवान मग त्या तत्वाला अमृतेश्वर म्हणा, गणपती म्हणा, देवी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, वस्तू एकच येते नाही का. असं जे सुख येते आपल्या हृदयात आहे. पण त्याला आता हे दृष्टांत दिला माऊलींना गाईचा, गुचेडाचा. आपण किती काही वेळा ऐकतो, किती काही वेळा प्रवचन त्याच्यावर करतो. पण त्या गोचिडाला दुधाची गाठ आहे का नाही. का बरं. किती जवळ राहतोय तो. तो दृष्टांत आहे की आपल्या करता आहे. आपण देवाच्या किती जवळ आहे, किती जवळ देवाचे आपण. जीव शिव एका ठिकाणी राहणारी मंडळी. पण ते त्वचेची पदराड म्हणलं त्या गोचिडाच्या रक्तात येत आहे. ती गोचिड रक्त येतो पण पवित्र गोड दूध आहे का त्याला.
नाही ना. किती जवळ आहे ती, राहायला किती जवळ आहे तो, वासरापेक्षा जवळ आहे. आपण दूध पितो आपल्यापेक्षा गुचिड जवळ आहे, बरोबर आहे का नाही? दुधाचं सगळ्यात जवळ वासरापेक्षा गुचिड जवळ आहे का नाही? दूध आहे त्याला दृष्टांत आहे तो काय आहे, दृष्टांत आहे आपल्याला कळण्याकरता. कारण दृष्टांताशिवाय सिद्धांत कधीच कळत नाही. आपल्याला असं सुख प्राप्त व्हावं ना, आहे त्या परिस्थितीत आज काय जे भगवंतांना दिलं असेल त्याच्यामध्ये पाहिजे आपल्याला. आता लय श्रीमंत झाल्यावर आपण सुखी हो अजिबात नाही. याचा सुखाचा अजिबात संबंध नाही. केलं मात्र सुखाचा आणि देवाचा संबंध आहे. हे आपल्याला पोट भरण्याचा विषय आहे. हा एक कर्माचा विषय आपल्याला. आणि मग इतक्या जवळ असताना आपल्याला सुख आणि देव ही एक वस्तू आहे. तर माणूस असं लगेच काय पटकन म्हणतो सुखाचं ठेव म्हणतो का नाही. बाया माणसं असू कोणी असू सुखाचं ठेव म्हणतोय, दुसरं काही मागत नाही. पण पहिलं ते म्हणतो फार कोणी असं बिगर माग करी जरी असला ना तो म्हणतो सुखाचं ठेव. म्हणतो का नाही. हा कुठे परवा एक जण भेटला. हा पुढं चहा प्यायला थांबला. हा म्हणजे किती नास्तिक असू द्या तरी तो म्हणतो सुखाचं ठेव. जे पर्यायानं त्याचं बरोबरच. कारण सुखी आपलं स्वरूपच आहे, फक्त त्याला माहिती नाही. प्रत्येकाला असं वाटतं आपण फक्त सुखी असावं, आणि हे आपल्याला माहिती नसल्यामुळे संत जर आपल्या जीवनात आले तर ते आपल्याला संबंध घालतात. बाबा हो, सुख आणि देव ही एक वस्तू आहे. भगवंत देव आपण जे म्हणतो हे आगर म्हणलंय त्याला, सुखाचा सागर म्हणलंय. गुरु हा सुखाचा सागर. गुरु काय देव काय नाही का, येतच आहे ना. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा धैर्याचा डोंगरू सदा काही महिना. संत काय देव काय एक तत्व आहे ते. मग ते सुख ज्याला प्राप्त झालं, संतांचे चरित्र जर आपण वाचले ऐकले तर आपल्याला सुद्धा तसं व्हावं वाटतंय. संतांचे चरित्र कशा करता ऐकायचे. संतांच्या चरित्रामध्ये देवाचं चरित्र येत असतं. संतांचं चरित्र आलं तरी देवाचं चरित्र येत असतं. संतांचं चरित्र वाचलं ऐकलं तरी आपल्याला प्रसन्नता वाटते, समाधान वाटतं. निदान आपण त्या मार्गाने तरी जावं असं वाटतंय. आतापर्यंत जेवढे संत होऊन गेले ह्याच मार्गाने गेले, ह्याच मार्गाने गेले. त्यांनी सुद्धा प्रपंच व्यवस्थित केला, सगळं व्यवस्थित केलं. पण संतांनी ज्या मार्गाने सांगितलं त्या मार्गाने येण्याची पंथी चालू जाता मोडून या नाना मते. संत काय करतात, जसं आई वडील अनुभव असतो ते म्हणते ना लय पानकळे खायले म्हणते. कारण त्याला अनुभव असते, ते पोराला सांगत असते, पोराला पटत नसतं. ते त्यांना असं वाटतं आता हे आपण अनुभवातून येत असते. ती आई वडील अनुभवातून आलेले असतात, तसे संतांना स्वतः अनुभव घेतलेला असतात. त्याला असं वाटतं मग यांना कशाला उगाच हातबाय लावायचं, सोपा मार्ग सांगतात ते. बाबा तुम्ही येण्याची पंथी चालू जातात, तुम्ही कुठं इकडे तिकडे भरकटतात. तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्ही यारे लहान थोर याची भलती नारी सकाळशी येते आई अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुम्ही काय करा, भगवंताची भक्ती करा, भगवंताचं नामस्मरण करा, पवित्र तुळशीची माळ घाला. का ज्याच्या योगानं तुम्हाला जे सुखा करता तुम्ही एवढे करतात, तुमचं अंतःकरण स्वच्छ होईल. कारण आबळ आल्यावर सूर्य असून सुद्धा दिसत नाही. सूर्य काय गेलाय काय कुठं. तसं सुख पांडुरंग परमात्मा आपल्या हृदयात आहे ना. इथं स्पष्ट सांगितलं, तैसा हृदयामध्ये मी रामो आस्था सर्व सुखाचा रामो किम भ्रांताची कामो विषयावरी. अरे सगळ्या सुखाचं विश्रांती स्थान रामी तुझ्या हृदयात. तू सुख पाहतो कुठं, कोण ऐकत आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं तरी ऐकलं असतं तर आपण मग त्या मार्गाला लागलो असतो ना. त्याचं नामचिंतन केलं असतं, ज्ञानेश्वरी वाचली असती, नामस्मरण केलं असतं ना. आणि करतोय आपण म्हणून तर इथं आलोय ना. हे काय होतं मग नामस्मरण केल्यानं पहिलं अंतःकरण शुद्ध होतं.
सगळ्यात महत्वाची पहिली पायरी असं अंतःकरण शुद्धी. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं ना त्याला सगळं शास्त्र कळतं, अभंग कळतात, संत काय सांगतात ते लगेच कळत असतं त्याला. आणि जोपर्यंत अंतःकरण शुद्धीने त्याला काहीच कळत नाही, ऐकतो म्हणून ऐकतोय, भावना येतोय, पण अंतःकरण शुद्धी फार श्रेष्ठ आहे. चांगल्या जमिनीत चांगलंच पीक येईल ना. आणि काट्या काँग्रेस त्याच्यातून फार विद्यापीठचं आता भुईमुगाचं बी आणलं रावरीवरून आणि दिलं पिरून लय सोयवारी. काय बी काय बोंब मारीन आणि पेरणारा काय बोंब मारीन. ती काहीतरी हिंदी भजन आहे ना, खेती करो हरी नाम की मनवा, खेती करो हरी नाम की. याच्यामध्ये पीक आणायचं, ही शेती आपली, ही खरी शेती. इथं पाप पुण्याचं पीक पिकत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग तुम्ही जितकी मशागत करशाल तेवढं तुमचं पीक चांगलं येणार. उन्हाळ्यामध्ये अशा ओवाच्या पाया बिळ्या घालून असं भारी जमीन असल्यावर मग जेवरी काय पाहिजे. तुम्ही मनशान तशी जेवरी येणार. तुम्ही मनशान तसा पार हे पांढरं सोनच म्हणते त्या कापसाला. पण आमच्यासारखी जमिनी असल्या हरळी काय त्याच्यात काय ते दगड काय काही सवती येईल त्याला. अहो तसंच इथं बाकी दुसरं काय. रोज मशागत करतो काही कवायना, रोज काहीतरी हरिपाठ करतोय, काहीतरी भजन पूजन करतोय, देवपूजा करतोय, मशागतच ती पाळीची रोजची. खुरपणी कोळपणी त्याला पुन्हा रोगी फवारे लागत. हे साधं पीक येण्याकरता किती आदर देऊ. एक रोग आला तर ते जागे फार गळून गेले नेहमी. काय करणार तिथं, काय करणार सांगा बरं एवढे यांना देऊन. याच्यावर काही रोग नसत पडत का. काहीच नाही. काम क्रोध लोभ मोह मस्त दंग. अर्जुनासारखा घर पाडलाय तिथं म्हणे, जणूचे ठेवून रडत बसला तिथं. अर्जुन म्हणजे काय किरकोळ आहे काय. तेव्हा आपल्याला इतका झटका देईन हा प्रपंच काय सांगता येतोय का. आपल्याला रडायला येतो तर. अर्जुन म्हणजे सामान्य नाही. जेने संग्रामी हरू जिंतीला भगवान शंकराला जिंकलेलं आहे. प्रसन्न होऊन पशुपाचा अस्त्र दिलेलं आहे. भगवान शंकरा निवास कवचाचा टाओ फोडला. त्या अर्जुनाला मोह झाला, तो रडत बसलाय का. हे सगळे माझे म्हणले, मोह निर्माण झाला त्याला. सगळं माझे म्हणले. आणि हे सगळे आजोबा मामा काका गुरु हे समोरून त्यांच्यावर धनुष्यबाण माझे म्हणल्यानंतर मोह उत्पन्न झाला. दिला धनुष्य पडलं सगळं बंद. मग भगवान परमात्मा म्हणजे हा मोह किती मोठा आहे. आपल्याला दुःख होण्याला कारण हा मोह आहे. आपण मोहाला प्रेम म्हणतोय. काय प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. ते प्रेम नाही, तो मोह आहे. प्रेम कधीच नष्ट होत नसतं, कधीच कमी जास्त होत नसतं. लग्न झाल्या झाल्या ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी जे नवरा बायकोचं प्रेम होतं ते आहे का आता आज. राहणारच नाही. जर प्रेम हे कधीच कमी होत नसतं. दिन दिन बढत जाय मीराबाई म्हणतात. सुख घडोघडी वाढवू लागली त्याला प्रेम म्हणतात. इथं तर काय लगेच नवरा बायको वेळ बसत नाही. म्हणजे खरं प्रेम होतं का ते. मोहालाच प्रेम म्हणतो आपण. काय म्हणले मोर पोरांचं माझ्यावर प्रेम. संत त्याला प्रेम म्हणतो. मोह आहे मोह. प्रेम हे असं निरस असताना ते कधीच संपत नसतं, कधीच कमी होत नसतं. प्रेम करावं संतांनीच. अनपेक्षित जीवन असतं. संतांना काही अपेक्षाच नसते ना. जिथं काहीच अपेक्षा नाही तिथं काय काय अपेक्षाच नाही संतांना काही. करी लाभावीन लाभावीन शब्द आहे तिथं. लाभावीन आपल्याला अपेक्षा आहे काहीतरी. मग तर पंडितांनी जीव तरी लावतील संभळतील म्हणले. काहीतरी लाभ आहेत ना. संतांना काहीच लाभ नाही, काहीच लाभ नाही, अजिबात लाभ नाही. असं निरसक प्रेम तयार होत असतं. कशानं अंतःकरण शुद्धी झालं. आणि मग आपल्याला साधू संतांच्या कृपेनं शास्त्राच्या कृपेनं संत दर्शिनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला आपण त्या सुखापासून विनमुख झालो. नामाची विनमुख होणार. विनमुख म्हणजे काय. विनमुख म्हणजे काय. एखादा आपलं तोंड इकडे एखादे तोंड तिकडे पाठीमागं उभं आहे. तुझे सांग आपलं बारा आपला पाव नाही जवळचा समजा मित्र पण तेच तोंड तिकडे ना आपलं इकडे तोंड आहे. कवा गाठ व्हायची तिथे आपली होय बाहेर म्हणताय.
वायरीचं एक वायरीचं तोंड इकडे एक वायरी तिकडे तोंड आहे कवा मेळ खायची नाही ना बल्ब लागणारच नाही ना. जो नामाशी विनमुख आहे तो नर पापिया म्हणलंय. इद्रे तिद्रे वागणाऱ्या लोकांना पापी नाही म्हणलं माऊली ना. पापी कोणला म्हणलंय? पापी कोणला म्हणलंय? नामाशी जो विनमुख आहे तो नर पापिया. त्यांचा हिशोबच नाही माऊलीच्या हिशोबात म्हणजे त्यांचा काय हिशोब करेन माऊली नाही का. नामाशी विनमुख तो नर पापिया आणि जो नामाशी सन्मुख झालाय मग सुखा काय जनाबाईनं किती सोपं सांगितलं. आले सोयरे त्रिभुवन पण विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी मग सुखा काय उनी झाले सोयरे त्रिभुवन. काय जिकडे पाव तिकडे सुख. कुठं सुख नाही मग. अवघीची त्रैलोक्य चरणी जगन्नाथ. ह्या स्थितीला गेल्यावर तुमचा प्रपंचच परमार्थ होतोय. संत सांगतात सावता बाबाच झाला. संत मालिका पहा ना. उच्च नीच पहा पवित्र ते कोळ पहा. अख्खे संत पहा ना. अख्खे संत ते मालिका दोन्ही सगळे ग्रहस्थी सगळे आपला कामधंदा करतात. मुलं बाळ प्रपंच करून अशा सुखाते काही वेगळ्या जीवनामध्ये बरोबर काका असतील किंवा ते आपले वंका बंका आणि ते राका त्यांचं जर जीवन पाहिलं काय जीवन आहे. काय त्यांची गरिबी काय. नामदेवराय म्हणले तेव्हा काय म्हणले तुझी सेवा करणार तू देत नाही म्हणले. अरे म्हणले ती जेवणही घेत नाही म्हणले. काय म्हणले तू एवढी सेवा काय तुझी भक्ती करते आणि त्यांची काय दशा म्हणले. अरे म्हणले देऊन घेत नाही म्हणले. असं कसं होईल म्हणले. दिल्यावर का नाही घेणार म्हणले ती. असं कोणतं भक्त आहे का देऊन. नामदेवराय एकदम म्हणले असं कसं होईल म्हणले. तो दिल्यावर तो काय घेणार नाही म्हणले. मग चाल माझ्या सांग. नामदेवराय पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता तिघ बी निघाले. आता ते कुंभार होते आणि एक मुलगी होती त्यांना. असं पांडुरंगाचं नामस्मरण करायचे असं नामस्मरण करायचे ना. नामस्मरण करता 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 जर आपल्याला याचा विसर पडला ना. आजही करून पहा तुम्ही. तुम्हाला स्वतःच प्रचिती घ्यायची. असं उदारीचं परमार्थच नाही. इतकं नामस्मरण करायचं इतकं नामस्मरण करायचं ना. याचा विसर पडूस तर जर कधी नामस्मरण झालं ना मग आतून जो आनंद होईल ना ते खरं भगवंताचं दर्शन. अहो आपल्याला सुखच लागत आहे ना. देव आणि आनंद ही वस्तू वेगळी काय. आपल्याला ते खरं सुख भेटलं आनंद भेटला ते खरं देवाचं दर्शन कायम स्वरूपीचं. मंदिरातला किती वेळ घरी आलो कोणा तसंच आहे. पंढरपूरहून आलो का कोणा तसंच. तिथं आहे तोपर्यंत चार्जिंग घे. आपल्याला असं दर्शन पाहिजे तर कायम सुखामध्ये पाहिजे. आपण कायम आनंदामध्ये पुन्हा दुःखच नाही आपल्या जीवनामध्ये. ते आपल्याला त्याच वेळेस भेटल. देवाचा ऐसा करी उपकार देहाचा तरीच हा जीव सुख पावे माझा. काय शब्द आहे तुकोबरायांची. करीशी देवा विनाश अवघी होईल निराश कधी सुखाशी न पाऊस. देवाविन देव सोडून जर तू सुखाच्या पाठी मागा लागला ना अंबानी होय नाही तर फार कोणी होय. त्यात जी गोष्ट आता हे सातपुते भाऊ इथं आले किती काय पाहिलं. संगमनेर तालुक्यात सापडते कुठं संगमनेर तालुक्यात सापडते. संगमनेर तालुक्यात नाही एवढी जागा सोडून नका भारत पहा म्हणा कुठं सापडणार नाही. सापडन किती मोठं का सापडन का. इथं सोडून कुठं सापडन. तसं सुख देव सोडून कुठं सापडन. बाकी सगळं जगत जड एक देव सोडून एक भगवान परमात्मा जवळच फक्त सुख आहे. असे ते आपला विषय असा होता का भगवंताच्या चिंतनामध्येच त्यांच्यावाला सगळं ते मडके गाडगे सगळं सगळं असं बेस्ट पैकी चालायचं ना. आणि त्यांना एक मुलगी होती फार लाडकी. आणि असं चालत असताना जुना काळ तो. आणि मग त्यांच्याकडे अशी एक मांजर होती छोटीशी ती जनलेली. ती पिल्लन असे भोजीरवाले पिल्लन ती पोरगी अशी इतकी त्या पिल्लांमध्ये रमून जायची का भयंकर तिला ती लाडकी तिच्यावाले पिल्लं. आणि मग पुढचा कथा भाग तिथे आवं वगैरे ते सगळं चालायचं. घरामध्ये ती डेअरी वगैरे ठेवलेलं असायची. आणि एक दिवस ती बदलीत असते ती मांजर सारखं इकडून तिकडं तिकडून तिकडं बिघड चालूच असतं. आणि मग ते असे
आवा बिवा लावला, आवा पेटावला आणि मग ते मांजर लागलं पायात गोठ मारायला. म्हणजे पिल्लं पुढे याच्यावाले. आता ती चुकून त्या डेऱ्यामध्ये आणि तो आवा, आता आवा पेटावला. आता आवा पेटल्यावर तिथं काय झाड 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 पेटला ना, आणि मग बाकी ती पिल्लं सापडाना ना, ती मांजर अशी फार आक्रोश करायला लागली, पोरगी रडायला लागली. म्हणजे पिल्लं पुढे, पिल्लं पुढे. मग त्यांच्या लक्षात आलं का कुठेच पिल्लं सापडाना ना, आणि पिल्लं बहुतेक डेऱ्यामध्ये गेली. आता साधूचं अंतःकरण नाही ते, आणि म्हणले तिचे पिल्लं काय ना आपले काय. साधूचं अंतःकरण म्हणजे काही वेगळंच असतं. अपपर नाही ते साधूच्या ठिकाणी, अपपर नाही. नाथ बाबांचे ते वासुदेव मध्ये आहे ना, अपपर, त्याला परखच नाही साधूला. आणि मग अंतःकरण भरून आलं. म्हणजे आता काय गोजीरवाले ते पिल्लं होते, म्हणजे त्या डेऱ्यामध्ये धाड 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 पेटला, असं तिकडं तिकडं असं सगळं सगळं हेच झालं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की महाराजाची सारखी करायची, आक्रोश करायची. ती पिल्लं नाही ना अशी घुटमळ त्यांच्या पायामध्ये. त्यांच्या लक्षात आलं का हे आपल्याकडून फार मोठा अपराध झाला म्हणले. म्हणलं असं हे झालं, असं ते अनुताप झाला. आणि पांडुरंगाचा धावा करायला लागला. पांडुरंगा, फार मोठा अपराध झाला म्हणले. अरे तिचे पिल्लं काय ना आमचे काय म्हणले, छोटेचे गोजीरवाने पिल्लं, आणि फार मोठं आमचे कोण पाप झालं म्हणले. आता आमच्यासारखं पाप हे जगात कोणी नाही म्हणले, फार मोठं हे झालं म्हणले. पण आता तुला जर ठरवलं तर वाचतील म्हणले. ते तुला जर ठरवलं तर वाचतील, प्रल्हादाला वाचवलं होतं म्हणले. तो हे सगळं सगळं तुझ्या हातात आहे म्हणले. काय नव्हे केले का चिंतीचा विठ्ठले. दोघं नवरा बायको असे ढसून रडायला लागले, इतके रडायला लागले ना, पूर्ण सगळं पांडुरंगाचं सारखं असं. म्हणजे भगवंता त्यांनी संकल्प केला त्यावेळेस एक, मग जर म्हणले तुला वाचले म्हणले तुझ्या कृपेना, राहिलेलं आयुष्य म्हणले आजच या प्रपंचावर तुळशीपत्र म्हणले, आणि राहिलेलं आयुष्य सगळं टाकून फक्त भगवंताचं चिंतन करणार म्हणले शेवटच्या श्वासापर्यंत. पुन्हा प्रपंचात काहीच नाही म्हणले, संपला म्हणले आमचा प्रपंच. फक्त एवढीच आयुष्यात कधीच काय मागितलं नाही. पण म्हणले आता एवढे पिल्लं जर तुझ्या कृपेने तो ठरवले तरच वाचतील, अन्यथा नाही म्हणले. आता त्याला दुसरा इलाज नाही जगतामध्ये, सगळं तुझ्या हातात आहे म्हणले. आणि मग कशाचं जेवण, कशाचं काय काय गोड लागत. बसले सारखं पांडुरंगाचं नामस्मरण, डोळ्याला धारा चालू आहे. पत्नी बी रडती, पांडुरंगाचं नामस्मरण करते. ती मुलगी रडती, ती पांडुरंगाचं नामस्मरण करते. एक दिवसभर काहीच नाही, अन्न नाही पाणी, सारखे रडते, नुसतं पांडुरंगाचं नामस्मरण करत्या. दुसरा दिवस उगावला, दुसरा दिवस तसाच सारखा धावा, सारखा धावा पांडुरंगाचा, सारखा धावा. 2 दिवस अन्न नाही पाणी नाही. आता शेवटी भगवंत आपली आईच आहे ना, नाही का? तिसरा दिवस उगवला, तिसरा दिवस सारखा. आता 3 दिवस काय स्थिती झाली असेल त्यांच्यावाली, नुसतं भगवंताचा धावा, नुसता पांडुरंगाचा धावा. 3 दिवसांना तो आवाज जरा शांत झाला. शांत शांत झाल्यानंतर मग, कारण ते गार पडल्याशिवाय हात लावून देत नाही, पूर्ण असं लाल झालेलं असते ते भाजर, मडके भाजतात ना. तिकडे उठले, संकल्प केलाच होता त्यांनी. मग गेले, एक एक मडकं असं काढायचं. आता त्यांची काय स्थिती असेल भगवान जाणे, चरित्रामध्ये थोडा त्यांचा विषय आला. एक 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 मडकं काढायचे, त्यातच निकट द्यायचे, तो माठ असा घ्यायचा, दुसरा माठ घ्यायचा, असं काढता 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 ज्या माठात पिल्लं होते ते असे 3 माठ एकदम अशी कच्ची राहिले होते. म्हणजे त्याला भाजले सुद्धा नाही, त्याला असं स्पर्श सुद्धा झाला नाही. मग ते मडकं काढलं, असं खाली घेतलं, त्याच्यातले ती पिल्लं 3 गोजीरवाणी असे मेव 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 करीत अशी बाहेर आली, ती मांजर. आणि मग यांची काय स्थिती झाली असं, तर पांडुरंगाच्या कृपेनं हे सगळं काय म्हणते ते आणखी रडू लागले. मग आता कसं आहे, मग आता आनंद आहे, पण आता तर नाही, आनंदात रड नाही. मग
जसं लई दिवसातून असाचा काळ नाही तो आता ते मोबाईल आणि फिबाईलना काही काही ठेवलंच नाही, ओढच नाही ठेवली. ते कधी सासूर वाचनेला अशी ओढ लागावी आईची भेटीची नाही का, खटल्याच्या घरात असेल कधी नवस गाठवावी आणि मग त्या तो काही आनंद वेगळाच असतो नाही का. मग यांना विरहनिधी म्हणतात ना, त्याचं पुढं विरहानुराग म्हणलंय त्याला. मिलनानुराग, पूर्वानुराग आणि विरह, त्याला विरह निर्माण झाला. मग विरह म्हणजे आता प्रपंच नकोच, आता फक्त ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्त असू द्यावे समाधान. अरे म्हणले एवढे याच्यातून ते वाचू शकते, मग तो आपले उपाय राहून देईन का म्हणले. आता कर जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकळे राहायचं नाही. किती के पाव मी घुंगरू बसता वो भी अल्लाह सुनताय. आता आता बास म्हणले. तुका म्हणे घालू त्यावेळी भारभाऊ हा संसार, देवा पायी सगळं लुटून टाकलं, ब्राह्मणाला अख्खं देऊन टाकलं, काही मोकळे झाले. हयेच्या वस्त्रावर बाहेर पडले. भगवंताचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, रानात जायचं, लाकडं गोळा करून आणायचे, त्यामुळे विकायच्या. काय जे पैसे येतील त्याचे काही ब्राह्मणाला द्यायचे आणि फक्त आपल्याला उदर भरणापुरतं थोडं ठेवायचं. हयेच्याच चिंता, फक्त एक जगामध्ये हिंडायचं म्हणून काहीतरी गुंडळायचं, कमरेला वस्त्र फाटकं तुटकं. आणि भगवंताच्या चिंतनात इतके मस्तीत राहायचे ना, त्यांना दुःखाचा स्पर्श सुद्धा होत नव्हता. दुःखाला कारण काय हे याच्यावर आलो तर दुःख होते, पण याचा विचार पडल्यावर भगवंताचे चिंतन कशा दुःख सन्मान. इतक्या अशा मस्तीत राहायचे सारखे भगवंताच्या चिंतनामध्ये. आणि नामदेव राय म्हणले, देवा अरे काय तुझे भक्त म्हणले निरपेक्ष सेवा करतात म्हणले, आणि त्यांची अशी जशी तू त्या सगळ्या जगाला काही देतो यांना का देत नाही म्हणले. त्यांना दिलं तरी घेत नाही म्हणले. ते वाळेल लाकडं पडलेलंच फक्त ती घेतात म्हणले, झाडाचं सुद्धा मोडत नाही म्हणले, असे म्हणले. ते आई ते वाळे फक्त त्याच हे करणार, विकणार आणि त्यांच्यावर त्यांचं जीवन चालू. तो एक असा, त्याची पत्नी तशीच आणि ती पोरगी तशीच म्हणले. चाल म्हणले, कसं घेत नाही पाहू म्हणले. आपण निघाली तिघी जण आणि यांच्यावाला आणि रानामध्ये त्यांची स्थिती पाहिल्यानंतर पांडुरंगाला सुद्धा वाटलं काय बघताय बा. रुक्मिणी माता आहे, नामदेवराय पाहतात फक्त. त्यावेळेस मग त्याची चालली होती लाकडी याची तिची, कोणा गोळा करून ठेवले त्याला सुद्धा स्पर्श करत नव्हतं. मग रुक्मिणी मातेना हातातलं ते कंकण काढलं, तर लक्ष्मीच्या हातातलं म्हणले तिथं काय पाहिजे आणि नेमकं त्यांच्या रस्त्यावर टाकलं. असं चाललीच होती अशी, कुंभार पुढं कुंभारीन बरीच माग. आणि मग त्यानं ते पाहिलं आणि त्याच्यावर माती लुटली. बरं म्हणते ना, सोनी रुपये आम्हा म्हणजे कुंभाराला काय वाटलं, तिला तरी मोह होऊ नये बा. कोणला? आपल्या पत्नीला. म्हणून येणे काय केलं, त्याच्यावर माती लोटली आणि तिनं पाहिलं. म्हणले का काय करत्या, काय मातीवर माती लोटू राहिले म्हणले तुम्ही. म्हणजे त्या कुंभारणीची स्थिती त्याच्यापेक्षा वरची होती. म्हणजे तुम्हाला सोनं आणि माती हे वेगळं वाटतंय, तर ती म्हणली ही माती ती माती, मातीवर माती लुटून काय करते म्हणजे. गेले ना लुटून. ती लक्ष्मींना यांची परीक्षा पाहण्याकरता नामदेवराय म्हणले ना, का तुम्ही दिल्यावर का घेणार नाही, आता ती का साधा असन का. गेले नाही तिघं निघून त्याच्यावरून. मग भगवंताला काय रावा, खरंच माझे भक्त आहे म्हणजे, खरंच अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समी प्रिया चित्ती नाही आस जसा पांडुरंग दास. म्हणजे आता याला काहीच घेणार नाही, याला दर्शन द्यावं लागत म्हणजे, याला बाकीच्या गोष्टीचं काहीच घेणार नाही म्हणले. त्यावेळेस भगवान परमात्माचे समोर प्रत्यक्ष सगुण स्वरूपात त्यांना दर्शन दिलं. त्यांना सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार अगोदरच झालेला होता, पण सगुण स्वरूपात सुद्धा भगवान परमात्म्याला दर्शन मागा म्हणजे काहीतरी. आता काय मागायला काही राहिलंच नाही जगतामध्ये. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा निरते मायेक दुःखाची जनती नाही आधी अंती.
अविनाश करी आपुलिया आईशी लावी मना पिशे पिस पिस म्हणजे काय भूत लागल्यावर म्हणतो आपण पिस लागलं हा पिस शब्द वापरलाय तुकोबरायाने भक्ती मार्गात कसा वापरला असं पिस लागावा आपल्याला म्हणजे वेळ लागावा जनाबाई लागलं होतं मीराबाई लागलं होतं तुकोबरायांना लागलं होतं शांतामाईला लागलं होतं जनाबाईला लागलं इथं किती जवळ आधीच आहे तुमच्यावालं बहिणाबाईला वेळ लागलं ना वेळ लागलं म्हणून पण वेळ कशाचं लागलं देवाचा लागावा तशी वेळ लागले रस्त्याने किती भेटत विधीचे ना ती आपल्याला किती वागवड्यात देश भाने का त्यांना गाडी इकडून काय कुठं विधीचे ना ते पण देवाचं वेळ नाही ते काहीतरी फटका बसेल तिथो पण लक्षणं सारखीच लक्षणं सारखीच दिसते का नाही पुढे चाललं असं आहे आठवायचे नाही देहीची विधी भोगू लक्षणं पहा ना तुम्ही पण वेळ देवाचं आहे का काहीतरी भाटका बसेला असतो कोणाला बायकोचा तर कोणाला कशाचा होतं कोणाला त्याच चिंतनाने वेळे झाले असतात शॉक देऊन सुद्धा नीट वाटली बरोबर आहे का नाही वेळच लागलंय ना पण देवाचं नाही लागलं तसं भगवंताचं लागावं भगवंताचं वेळ लागावं असं लागावं ना आणि त्याचं असं आहे एकदा अविनाश करी आपुल्याची लावी मना पिशे गोविंदाची लागलं का मग तो सोडित नाही असं आहे मग सोडायचं म्हणलं तरी तो सोडित नाही आपण सोडायचं म्हणलं तरी सोडित नाही तो असं आहे उलट आहे मग येऊन गोपाळ तो एकदा राहिला तो जात असतो काय मग पण तो कोणत्या जागेत राहील का त्याला सहन होत नाही दुसरं व्यवसाय सुद्धा गबळ सहन होत नाही त्याला तो गडी असा आहे त्याला म्हणजे असं खराब जागा चालतच नाही त्याला असं अंतकरण इतकं पवित्र पाहिजे ना इतकं असं इतकं आपण तरी खराब जागेवर बसतो का इष्टीत एखादं वचल असलं बसू का आपण खबर तो येडा वेळा घालतो पुढे गबळ चतुरातू गुण लावण्याची आणि मुकुट सकळा मुनी धन्य करिया तिमी रचा नाश हृदय होनी प्रकाश थोडी आशा पाश करी वास हृदय किती सोपं सांगितलंय आणि तो हृदयात त्याचा वास झाल्यानंतर आपल्याला जगात काय राहिलंच काय करायचं आपल्याला काय करायचं राहिलं अजून ज्याला देव भेटला त्याला अजून काय भेटायचं राहिलं ज्याला भगवान परमात्मा प्राप्त झाला त्याला अजून काय प्राप्त करायचं राहिलं काय प्राप्त करायचं संपलं ना त्याची सरली 60वीला पुढं त्याची सरली झाला सुफल कोणता व्यापार कोणता व्यापार नाही जाणे येण्या जाण्याचा व्यापार थांबला ही जन्माला हेलपट्टी थांबली त्याच्यावाली मग परत मग कुठं गेला तो वैकुंठ भुवनी गेला माहेरला तो पांडुरंगाच्या याच्यामध्ये राहायला गेला स्वरूपात त्याला काय त्याला पुन्हा यायचं ठरलं तर मग मनावर येणं जाण्याचे का असं वासने तर आम्ही वैकुंठ मग मग ते बंधन नाही त्याला मुक्त येणं आणि जाणं सहज असं जीवन बनावं आपलं हे सगळं आपलं खटाटोप तेवढ्या करताय कशा करता करी वास हृदय त्याच्याकरता आपलं अंतकरण असं निर्मळ एकदा झालं मग तो कोणाचा द्वेष करीत नाही कोणाचा मत्सर करीत नाही कोणाचा निंदा नाही काय त्याला काय त्याचं असं आहे जे आता असेल ते बाहेर दिसत असते जसं आता असेल तसं बाहेर दिसत असतं आणि ते बोलण्यातूनच तेच बाहेर निघत असतं त्याच्या वागण्यातूनच तेच बाहेर निघत असतं जितकं अंतकरण पवित्र होत चालेल तेवढं महाराज सांगतात कोणाही जीवाचा वर्म सर्वेश्वर विष्णुमय जग वैष्णवांचा भेदा भेद भ्रम अमंग ऐका भक्त भागवत म्हणजे आपल्याला असं व्हायचंय त्या मार्गाचे आपण प्रवासी आहे सगळे आपला प्रवास चालू आहे आता कोण कुठावर असेल कोण कुठावर असेल भगवंताला माहिती आणि आपल्याला माहिती आपल्याला निश्चित माहिती आणि भगवंताला माहिती तुमच्या मनातलं मला कळत नाही
आणि माझ्या मनातलं तुम्हाला कळत नाही, बायकोच्या मनातलं नवऱ्याला कळत नाही, नवऱ्याच्या मनातलं बायकोला कळत नाही, आणि कळत नाही तेच बरं आहे. जे आपण सगळे प्रवासी आहे. आपण तिकीट काढून गाडीत बसलोय, माई घातल्या म्हणजे तिकीट काढून आपल्याला गाडीत बसून दिलंय, आपला प्रवास चाललाय. आपल्याला त्या स्थितीपर्यंत जायचं, इतकं भगवंताची सेवा करायची. मग सेवेमध्ये सगळंच आलं, सेवेमध्ये सगळं आलं. भजन पूजन सेवेतच आलं, कीर्तन सेवेत आलं. पण सगळ्यात फास्ट ज्याला जायचं, धोका नाही असं रस्ता, करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाचिया यातना ऐच्या साधना करा काही. पुढं काय आहे? आता ती होती एक दोन भजनी ती गेली. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोच ये. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घरी. नामचिंतनाना जे साध्य होतंय. आता ज्याला भजन येतं, पण आता काही भजन येत नाही, मग त्यांचा प्रवास थांबन का? नाम संकीर्तन साधना पै सोपे, जळतील पापी जन्मांत बरायचं मंडळ डोंगर दगडाच्या टाळानं भजन करीत. म्हणून परमार्थाला उद्धाराला अडचण नाही. ज्याला आपला स्वतःचा उद्धार करायचा, तो कुठेही बसून नामस्मरण करतो, कुठेही कोणताही गळीचा कांडीचा तुझं गायीन मी. हे सगळे अंतकरण शुद्धीचेच सेवन, अंतकरण शुद्धी होती. आणि संतांच्या कृपेनं आपल्याला स्वरूपाची ओळख होती का आपलं नेमकं स्वरूप काय. आपल्याला माहिती नाही आपलं स्वरूप, आपण देहाला स्वरूप म्हणून चाललोय. शरीर माझे, शरीर गेलं का बसतो रडत, आपण नवीन निर्माण झालं का हसत बसतो. मग गावाला माणूस गेल्यावर ती बाबा म्हणले ती दिसती, गावाला गेल्यावर का नाही रडत म्हणले 4-5 दिवस, आठवडाभर, काही काही तर 2-2 महिने यायला जातात तीर्थयात्रेला. मग लोक रडायचे का गेले तसे का बरं? परत येणार आहे त्याला माहिती. हे सुद्धा पुढे जातं म्हणले ते नावकरी म्हणून थोडं 4-4 वर्षांनी येतं ते परत, पण त्याला माहिती नाही म्हणले बस ते रडत नाही का. तसं काही जात नसतं, फक्त हे शरीर पंचमहाभूताचं जात असतं. त्याला सत्य स्वरूपाची ओळख व्हावी का आपलं स्वरूप अमर आहे. अमर आहा खरे की तुकोबरायांचा अभंग आहे. आपलं जे स्वरूप आहे आतलं, त्याला आपण आत्मा म्हणतो, जीव म्हणतो. सोप्या भाषेमध्ये आपण म्हणतो निघून गेला वारा मागे राहिला पसारा. फुगा फुटल्यावर काय, मधल्या हवेला कुठं काय होतंय हो, हे फुटत आहे ना, फक्त मडकं फुटत आहे, पण आतल्या याला कुठं काय. आणि ती वस्तू म्हणजे त्याला जीव म्हणा, शिव म्हणा, आत्मा म्हणा, काय म्हणायचं, मग ती मरत नाही. ती काय करती, वासना जशी असेल तशी जन्म घेते पुन्हा, आणि सारखी फिरत राहते. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. ही फिरून 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 कटळून देव एखाद्या वेळेस आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त करून देतो. मनुष्य जन्म प्राप्त करून दिल्यावर तरी देवाला वाटतं आता तरी हा भजन करीन, तो काय ऐकत नाही. पुन्हा गरकी, पुन्हा मनुष्य देह दिल्यानंतर देवाला फार मोठी अपेक्षा असते. गर्भावासाचं भजन करतो, दिले गर्भाचं वचन देवा करीना भजन, जगत जीवन नारायण करीन चिंतन तयाचे. देव म्हणतो बेटे तू प्रत्येक वेळेस असं म्हणतो, पण बाहेर आल्यावर नाही ऐकत, म्हणून विसरून जातो. आठवीनं पाय पण ज्याने ऐकलं त्यांचं कल्याण होत असतं. ज्यांनी संतांचं ऐकलं ना, ज्यांना आईचं ऐकलं ना, त्याचं कल्याण होणार म्हणजे होणार. कारण आईचं अंतकरण फक्त असतं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं. तिला जशी अपेक्षाच नसती, फक्त आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, तीच आई असते. संत आपल्या आईचे ना, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतीत कीर्तिवन. कारण देवाचं स्वरूप आपल्याला कळत नाही. देवाचं स्वरूप फार मोठे, त्याचं पावर जास्त आहे. संतांचं स्वरूप आपल्यासारखेच असतात, आपल्या भाषेत येऊन आपल्याला परमार्थ सांगतात. आपण संत चरणी भाव धरा. संत चरणी म्हणजेच संतांवर विश्वास ठेवा. आई बापांवर जसा आपला विश्वास आहे तसं संतांवर विश्वास ठेवा. आपण क्षणोक्षणा नामस्मरण, संत नामस्मरण सोडून काही सांगत आहेत का दुसरे. गोंधळीकर महाराजांची भाषा फार आहे.
खूप बरं आहे. आतापर्यंत जेवढे संत झाले असतील त्यांनी नाम सोडून दुसरं काही साधन नाही सांगितलं का? सांगितलंय नाही. कर्मकांड तर संतांनी फार बाजूलाच टाकलंय. कर्मकांड संतांनी ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान काका यांनी कर्मकांड, कारण कर्मकांडी ब्राह्मणांनीच खरा त्यांना त्रास दिलेला आहे. खरा त्रास कोणामुळे झाला? ब्राह्मणामुळे झाला. म्हणून त्यांनी पूर्ण कर्मकांड असं बाजूला टाकलं. योग, याग, विधी, येणे, नये, सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म म्हणले. अजिबात याच्या नादी नका लागू म्हणले. एक तत्व नाम दृढ धरी माना, हरीची करुणा तुम्ही काहीच नका करू, फक्त एक गाव आम्ही विठोबाची, अनेकाची काम मोडून या वाटा सूक्ष्म. फक्त आणि एकच साधन जर केलं ना, तर मार्ग उदाहरण त्याच्यात पाण्याचा थेंब खडकावर एकाच ठिकाणी सारखा जर पडत राहिला काही काळ, एकाच ठिकाणी खडकाला सुद्धा होल पाडण्याची ताकद त्याच्यामध्ये. बरोबर आहे का नाही? मला आता समजा पंढरपूरला जायचे, स्पेशल गाडीत बसले तर तुम्ही काही तासात पंढरपूरला जाऊ शकता, 10 तासात 12 तासात. पण याची काळ्या पिवळ्या जेबड्यानं जर गेले तर बदलीत इथून राहतात बाबळेश्वर, विद्यापीठ, तुम्हाला 8 दिवस लागतील आणि पैसे जास्त लागतील आणि आदर जास्त होईल. हे साधन काही दिवस, ते साधन काही दिवस, ते तसं नाही. फक्त एक धरीला चित्ती आम्ही याला ध्यास म्हणलं लागेल. सर का सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. ध्यास म्हणजे चिंतन चिंतन करता 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 एकच साधन. ते उदाहरण द्यायचं, कीर्तनकार लोक, ती बाई बुडत होती, बाई पाण्यात ती जुगी दिली बुड, ये के नाम के देवा ये रे, तम के देवा ये रे, आपली किती काही देऊ, ती एक निश्चित अल्ला अल्लाच म्हणत होती. म्हणजे तिने एकच धरला. आपल्याला त्यातून घ्यायचं काय? दृष्टांत याच्या करता असतो का? एक नाम हरी, द्वैत नाम, नामस्मरणाचं सारखं एकाच नामाचं चिंतन केलं त्यालाच अभ्यास म्हणतात, त्याला ध्यास म्हणतात, त्याला चिंतन म्हणते. चिंतन म्हणजे काय? चिंतन म्हणजे काय बरं? आपण सारखं विचारित राहतो, बरं चालू आहे का नाम चिंतन? चिंतन म्हणजे काय? तेच करीत राहणे सारखं, बाकी दुसरं काय? त्यालाच अभ्यास म्हणतात. अभ्यासानं ही गोष्ट निश्चित प्राप्त होते. काही मंडळींच्या ज्ञानेश्वरी पाठ सहज झाली असं आपल्याला एक ओळी पाठ होत नाही. ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेली मंडळी आहेत. लांब काय आपले योगेश महाराजांनी निवृत्तीनाथ दादांचा गाथा पाठ केला, त्यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते. आता त्र्यंबकली वारी झाली ना, मोठा पुरस्कार मिळाला. सहज झाला असं थोडं कमी असं अभंग निवृत्तीनाथ दादांचा गाथा त्यांनी कंठस्थ केला, त्यांना फार मोठं बक्षीस भेटला. आता आपल्यासारखी माणसं यांची योगेश महाराज कांदळकर आपल्याकडे येते, ते मोठं पारितोषिक मिळालं मुख्यमंत्र्याच्या हस्ते. अभ्यासाशिवाय झाला असं. ज्ञानेश्वरी पाठे काही लोकांच्या, काकडा पाठे, हरिपाठ पाठे, हे कसं झालं असं? काहीतरी घासलं असं ना ती. अभ्यासाशिवाय गोष्ट होईल का? तसं कसं? आणि आपल्याला तर सोपं सांगितलं, फक्त नामस्मरण करायचं. कारण 18 पुराणे ज्ञानेश्वरी काय सांगते? अख्खी ज्ञानेश्वरी काय सांगते? अख्खी ज्ञानेश्वरी उकळून केलं तर काय सांगते? नामस्मरण सोडून काय सांगायची ज्ञानेश्वरी दुसरं? तर तुम्ही भगवंताचं चिंतन करा. गाथा तरी काय सांगतोय, वेद तरी काय सांगतोय? 18 पुराणे सांगितलंय. चहुवेदी जा काही शास्त्री कारण, 18 पुराणे त्याच्यामध्ये सगळं आलंय ना. 4 वेद आले, 6 शास्त्र आले, हे सगळं उपनिषद सगळं त्याच आलं. तुकोबारायांचे अभंग आहे ना, वेदाचा तो अर्थ आम्ही वेद पाहिला नाही म्हणले, वाचला नाही म्हणले, पण खरा अर्थ आम्हाला माहिती. इतरांनी वावा ती ब्राह्मण म्हणले, मग बाहेर व्हावं म्हणजे काय? तुम्ही गाढवासारखे ओझे व्हावं म्हणले. ते म्हणजे आम्ही गाथा वाचला नाही पण वेद वाचलाय ना, पण खरा त्याचा जो अर्थ आहे तो आम्हाला माहिती म्हणले. का? काय सांगतो म्हणले वेद? वेद काय सांगतो? काय अभंग आहे तो? वेद अर्थ येते पाहिजे निजनिष्ठ नाम घ्यावे. सुरुवात काय त्याची? वेद काय सांगतोय? सुरुवात पाहिजे होती आपल्याला. वेद काय सांगतो? वेद अनंत बोलीला, बरोबर आहे ना. अर्थ विठोबाशी आणि निजनिष्ठा काय सांगतो वेद?
तुकोबाराय म्हणते मग आम्ही नाम घेतोय ना, वेदांना जे सांगितलं तेच आम्ही नामस्मरण घेतो आणि मग आम्हाला काय करायची वेदाचा तो अर्थ. अरे वेद फक्त नामच घ्यायला सांगतोय ना, ते नाम घेतोय ना आम्ही. एकच साधन जर आपण करत राहिलो, त्याला शिवनाम म्हटलं असं कोणा, त्यालाच देवी म्हणला असं कोण साईबाबा म्हणत असं, त्या तत्व एकच येते, सोनच येते. तुम्ही आणखी म्हणणार, तुम्ही काहीतरी कानातलं म्हणणार, कोण काय नाकातलं काय, पण वस्तू काय ती त्या मूळ तत्वाचं सारखं चिंतन केल्यानंतर ज्याचं चिंतन करतो माणूस तसा होत असतोय शेवटचा टप्पा. पटन का? ज्याचं चिंतन केलं ती वस्तूच होत असत. राम म्हणता ते गांधी माशीचा दृष्टांत तुम्हाला सगळ्यांना माहिती, कुंभारिणीचा भागवतामध्ये, बरोबर आहे ना. ती काय करते, ध्यासच करते ना सारखी. मग ध्यासाना तिला कशाचं स्वरूप प्राप्त झालं, तशीच झाली ती सुद्धा भ्रमरीच्या ध्यासी भ्रमरीत होईल. तिला अवघडी एका जातीची नाही, ती आळी वेगळी आणि कुंभारी वेगळी. पण ती आळी, कारण ही जाऊन सारखी टूची तिथे आळीला कुंभारी माशी नसते की ते घर. लय मोठा दृष्टांत आहे भागवतामध्ये तू आपल्या घरातला. गांधी माशी ती त्या आळेला अशी नुसती दंश करते, मारीत नाही, वेदना होते तिला अशी. ती सारखा ध्यास धरती, कधी दर्शन कधी, म्हणजे काय झालं, चिंतनच झालं ना. ती चिंतनानं काय होतं पुढं, काय झालं तिच्यावर शेवट, त्या सारख्या चिंतन करून 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 त्या आळीला सुद्धा पंख फुटले, गांधी माशी सारखी, त्या भ्रमरी सारखी. आणि एक दिवस तिला तसं स्वरूप प्राप्त झालं आणि ती उडून गेली. संपला दृष्टांत. तसं आपल्याला व्हायचंय, भगवंताचं चिंतन करून 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 परब्रह्माच्या ध्यासेत परब्रह्म व्हायचे. आपल्याला काय व्हायचंय, परब्रह्म स्वरूप व्हायचंय ना, स्वरूपानं व्हायचंय, यानं नाही. देव कशानं व्हायचंय, स्वरूपानं व्हायचंय आपल्याला, आतल्या स्वरूपानं. परब्रह्माच्या ध्यासे परब्रह्म होईजे, जीवित्व जाय पालटोनी. मग जीव काय होतो, शिव होतो. आणि हेच परमार्थाचा सिद्धांत आहे. त्याच्याकरता अख्खं शास्त्र आहे, त्याच्याकरता सगळं परमार्थाचं डिपार्टमेंट तेवढ्या करताच. आपण काय झालं, थोडक्यात तिथपर्यंत आलो. आणि ही गोष्ट अभ्यासानंतर सारखं असं तेच असावं, तेच सारखं त्याचं चिंतन करावं भगवंताचं. आपल्या देहानं खुशाल आपलं कर्म करावं, गवळणीसारखं. मन भगवंताला देऊन टाकावा. मन हरी तुझ्या मुरलीच्या पायरी, मुरली म्हणजेच भगवंताचं चिंतन. काय गवळणी शिकते की नाही, मग त्या चिंतनामध्ये त्यांचे कोण थोडे चुका होते घरी, पण अभ्यास होता तो, त्याला चिंतन म्हणतात. हे चिंतन करता 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 मग जीवाला सुख प्राप्त होतं, समाधान प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो, शांती प्राप्त होती. भगवंताचं जेवढं काय असेल ते आपल्याला प्राप्त होत असतं. भगवंत काय खरं धन आपल्याला देऊन टाकीतो. आपल्याला आपलंच वाटतं भगवंताची लय कृपा आहे, त्याला लय असं मिळालं, कसं झालं, तो प्रारब्धाचा विषय. अन्न मान धन घेतो. खरी भगवंताची कृपा, खरी भगवंताची कृपा, समाधान ज्याला प्राप्त झालंय ना, समाधान, समाधानी जीवन आहे. समाधानी जीवन आहे त्या स्थितीमध्ये समाधानी समजून घ्यायचं भगवंताना त्याच्यावर खरी कृपा करून टाकली. खरं दिलं त्याला खरं धन. खरं भगवंताचं धन आहे समाधान. सदा नामघोष तेने सदा चित्ता समाधान. सदा आहे का कधी मध्ये म्हणलंय, हा असं समाधान मिळालं ना जर तुम्हाला प्रपंचात राहून, समजून घ्यायचं भगवंताना तुमच्यावर पूर्ण कृपा करून टाकली. याच्यापेक्षा मोठी कृपा जगात दुसरी नाही. अज्ञानी जीव कशाला कृपा म्हणतो, त्याला काय माहिती खरी भगवंताची कृपा कशी. खरी भगवंताची कृपा समाधानी जीवन. ज्याचं समाधानी जीवन झालं त्याला संत म्हणते. संत म्हणजे तरी काय, संत म्हणतात सेविले अनंते सासुदे हे समाधान. समाधानी जीवन बनत असतं, ते अभ्यासाला बनत असतं. करीत राहायचं, आपण चिंतन करीत राहायचं, विश्वास ठेवायचा, शास्त्रावर विश्वास ठेवायचा. निश्चित ती गोष्ट आपल्याला एक दिवस अनुभवाला प्राप्त होतात. कारण संतांना झाली ती
सेवितो हा रस. कारण आई वडील कधीच खोटं बोलणार नाही. मुलाला कसं खोटं बोल, त्यांना ती गोष्ट प्राप्त झालेली असती, अनुभवानं ती मुलांना सांगत असतात. सांगतो तुम्हाशी बाजारी नाही तरी गेला अभ्यास. भगवंताचं चिंतन करत राहायचं. एका गावामध्ये असंच खेडगाव होतं. पूर्वीच्या काळामध्ये खाली असा गोठा बिठा, काही म्हशी गाया राहायला वर असायचे. आणि एक म्हैस जणली आणि तिथं ते पाळडू. ती बाई काय करायची, म्हैस तळे झाली का ते पाळडू वर घेऊन जायची. हे याच्याकरता बघ संरक्षण म्हणून छोटस ते पाळडू वर घेऊन जायची. पुन्हा सकाळी ती परत खाली घेऊन यायची. तिथं पियाचं झालं की परत घेऊन जायची. त्याच्यावाला रोजच असं 1 महिना झाला, 2 महिने झाले, मग त्या पारडाचं वजन वाढत असेल का कमी होत असेल? हा, पण तरी द्यायची. कसं काय जमलं तिला? क्रम हा, क्रम चालू अभ्यास. रोजच वाढत असेल पावशेर. आमच्या इथे एक माणूस तो मिस्त्री आला होता. तो म्हणला मी रोजच रोगर पेत होतो, म्हणजे 30 ml पर्यंत गेलो होतो रोजच वाढून वाढून. काहीच होत नव्हतं. नशा चढत होती म्हणजे. असे नशा चढायची ना, घरच्यांनी जेव्हा पाहिलं म्हणले म्हणजे त्याला त्या अभ्यासानं विष पचवण्याची ताकद त्याच्यामध्ये आली होती. सेंट्रिंगचा मिस्त्री होता आणि खरंच येत होता तो. फवारा मारता मारता थोडं प्याता प्याता त्याला ती नशा यायला लागली. व्यसनामध्ये जशी नशा येते ना, नंतर 30-40 ml पियचं म्हणले रोगर, मला काहीच होत नव्हतं. घरच्यांनी पाहिलं ना म्हणले सगळं बंदच करून टाकलं म्हणले. हे त्याला कशाला जमलं? अभ्यासानं जमलं असेल ना. मग ती बाई असं रोजच तिच्यावाला क्रम 6 महिन्यांचे पावलं चांगलं टपुरं झालं ना. त्या गावामध्ये असं हगामा वगैरे पहिला आला ना, त्याची मिरवणूक चालू होती अशी. मग करते ना आता 1 नंबर आला त्याच्यावाला म्हणजे मिरवणूक घेऊन ते सगळे. आता काही गावात असतेच मग तू चढवणारे मी. मग ते चालत असायचे. त्याला म्हणले मिरवणूक कशी गेले, असं तसं म्हणले, असं तसं सगळं म्हणले. मिरवणूक बंद करा म्हणले लगेच. हे म्हणले ही बाई जेवढी करते तेवढं काम करायचं, मग तुम्ही मिरवणूक. नाही तर मिरवणूक बंद म्हणजे तो आली. त्याला असं वाटलं इतका मोठा पहिलवान पाडला आणि हे काय किरकोळ आहे. म्हणले काय नाही, फक्त एवढं हे पाळडू वर न्यायचं आणि खाली आणायचं म्हणले. त्याला वाटली काही गोष्ट किरकोळ, पण अभ्यास नव्हता त्याच्यावर. त्याचा अभ्यास नव्हता, तो अभ्यास जोर बैठकीचा असेल, पण हा अभ्यास नव्हता. त्यानं पाहिला आजून, त्याला काही ते मिळत खाईना. त्याला काय ते त्यानं पाहिलं आजून, वर पायऱ्या चढून पाहिलं, त्याला काय जमानाच ते. शेवटी तो म्हणला आपल्या त्यानं काय जमणार नाही. म्हणजे बोला त्या बाईला. आता तिचा रोजचा वसंतडा का ती आली, तिनं जशी कवडी घातली ना, आता तिला लहानपणापासून सवय होती ना, ती जजमेंट येलं होतं ते अभ्यास कोणाला नाही जमणार ते. तिनं असं जनावर गेली म्हणजे परत ये खाली. पुन्हा ती जण एवढ्या गावात येतं का खाली आले म्हणजे हिची मिरवणूक काढा म्हणजे. आपला दृष्टांत संपला. तिला हे जमलं कसं? कसं जमलं तिला? नित्यक्रम, सवय रोजची नित्यक्रम. तारीवर चालतात ते लोक डोंगर तारीवर. सर्कशीतले काही प्रयोग पाहिले आपल्याला कसं तरी होतं हो. कसं जमत? त्यांना अभ्यास येतो. तुका म्हणे साधन अभ्यास. हे कशाने साध्य होतो? तो बऱ्याच सांगतात ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग. पूर्वीचे थारोळीचे दगड पाहतो मी, असे दगडाला करतोचे पडले, दगडाला करतोचे. तुकोबारांच्या गाठ्या दृष्टांत शिरा पडे म्हणजे अशी इतकली अशी चिरी पडली. आमच्याकडे आहे. एका दिवसात पडला तर डाव्याना घासून घासून असे दगड इतका कापेले. किती दिवस आदरले असतील, किती म्हातारी मोठ्या हाकले असतील, किती गेले असतील तेव्हा, पण होतंय. अभ्यासानं काय होतं? ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. झाडाचं ओलं मूळ शेंडा पाहिला तर किती कोमल असतं, खडकात घुसत ते. त्याचं सारखं चालूच असतंय ती. ओलं सापडलं का पुढं सरकार किती मोठे मुळ्यावर. एका दिवसात होते ते. अभ्यास
हा सगळा तुकोबरायांचा गाथ्यामध्ये विषय आला. म्हणून आपण दुसरा कोणताच अभ्यास नाही करायचा, फक्त भगवंताचं चिंतन करायचं. हा धोपाट मार्ग आहे. एवढं करून द्यायला मग कीर्तन करा, प्रवचन करा, तुम्ही दिंड्या काढा, मंदिरं बांधा, भजन करा, तुम्हाला हे अलंकार आहे. सौभाग्यवतीला जितके अलंकार घातले तितके शोभती ती, पण मंगळसूत्र घातलं. गुरु मला सांगायचं पहिलं मंगळसूत्र म्हणजे संतांनी सांगितलेलं नामस्मरण अगोदर करायचं. नामस्मरणाने आपल्याला ती स्थिती प्राप्त झाली, त्यानंतर भक्तीमध्ये तुम्ही कोणतंही कार्य करा, मग अलंकारी मग ती शोभून दिसन. भजन करा, तुम्ही पूजन करा, काय तुम्हाला वाटेल तो परमार्थ करा, आवडेल तो करा, मग अलंकार येते. मग ते सौभाग्यवतीला किती घातले तर चांगलं, पण मंगळसूत्र सहज आपला कार्यक्रम उद्या पण निवांत बऱ्याच दिवसाचं चाललं, सगळे भेटून गेले, पण आता म्हणलं आपल्याला जायचंच आहे. तर मग कसं आहे, तर निवांत मंदिराच्या सुरुवातीला नारळ फोडायला आलो, मंदिर पूर्ण झालं, जायचं मध्ये जायचं, पण शेवटी काय भगवंताच्याच हातात असतं नाही का, आपल्या काय मनावर नसतं. सुंदर असं मंदिर झालंय, बऱ्याच दिवसाचं ती चित्तात असतं, ती इतकं घाईघाई नसतं बाहेर पडत. इतके ती अगोदर वळ टाकलं म्हणजे ती कवा चित्तात असेल, पण ती कसं आहे बोलून नसतं दाखवीत, ते आतमध्ये असतं. पारगावचं मंदिर सुरू व्हायच्या अगोदर आमच्या कॉम्प्युटर मध्ये हे सगळं तयार होतं. पारगावचं मंदिर व्हायचं अगोदर, पण योग्य वेळ आल्याशिवाय ही गोष्ट होत नसती. म्हणून सुंदर असं मंदिर झालंय. पांडुरंगाची इच्छा उद्या शिवरात्रीचा कार्यक्रम, हा मोठा पर्वकाळी, पर्वकाळाला सेवा करते. थोडस अगोदर दिवस आले, थोडं निवांत बोलणं बसणं होतं. एकदा कार्यक्रम सुरू झाला का मग सगळे मार्गी लागायचं, मग काय ते बोलताना बसता येते नाही का. आले तुम्ही सगळी मंडळी, थोडा वेळ कसं आहे, दादा म्हणे फड्याचे जेवण चांगले होत्या. असं बैठकीमध्ये जे आपल्याला श्रवण होतं ते काही वेगळंच होत असतं. अंतःकरण आपलं असं पूर्ण असं इतकं पवित्र व्हावं ना. त्या 12 अभंगामध्ये चरण आहे तुकोबरायांचे, ते 12 अभंग वाचा तुम्ही. वैकुंठाला गेल्यानंतरची ते 12 अभंग आहे. अशी वाचायची, शांत वाचायची. त्याच्यामध्ये चरण असे, जैशी गंगा वाहे तैशी ज्याची मन. गंगा किती पवित्र असते, त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही पाणी सोडा तरी त्याला पवित्र करण्याची ताकद आहे गंगेमध्ये. गंगेचं पाणी किती पवित्र आहे, आपण त्याचं तीर्थ म्हणून घेतोय ना. जैशी गंगा वाहे तैशी ज्याची भगवंत पुढं काय करायचं, फक्त मन पवित्र केलं का देव आपल्या जवळ देव. भगवंत जाण अरे भगवंत आपल्या हृदयातच, तैसा हृदयामध्ये सर्व. भक्तीसारखा आनंद नाही, भक्तीसारखं समाधान नाही. फार समाधान परमार्थामध्ये. नाही झालंय, आवरलं ते आता काम काय विचारा. उद्याचं काही असं मिळायचं प्रवचन चालू आहे, त्यांना यायचं असं. आता जी आठवण आली त्यांना. कोण होतं? गंगवात्या. संतांना फक्त एकच अपेक्षा असते आपल्याकडून, क्षणभंगुर जीवन आहे. तसं पाहिलं तर याची गॅरंटीच नाही, तशी पाहिलं तर गॅरंटीच नाही. असं क्षणभंगुर जीवनामध्ये आपण करा सोडवून संसार बंधन. मनुष्य जन्म मिळालाय आपल्याला, पवित्र कुळात मिळालाय, पवित्र आई वडिलांच्या ठिकाणी मिळालाय, संतांच्या भूमीत मिळालाय. आता आपण आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं.
बहुता दिवसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार, तुका माझी जाण द्यावी अनन्य जगजोगी जगजोगी जागो जाग. आयुष्यभर संत सांगत राहतात, सांगतो तुम्हाशी भर काय नाही. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकता आला घरपुसणी, कोणी ऐकू न ऐकू, कोणी काय निंदा करू वंदू, पण शेवटच्या श्वासापर्यंत संत सांगतच राहतात. हो बरं आहे, सगळे संत घ्या, ज्ञानेश्वर महाराज घ्या, सगळे संत शेवटच्या श्वासापर्यंत सांगतच राहतात. म्हणून आपण संतांवर विश्वास ठेवावा, शास्त्रावर विश्वास ठेवावा, आयुष्यभर भगवंताचं चिंतन करावं. सत्संगामध्ये फार ताकद आहे. सत्संगाचा जर भागवत चांगलं ऐकलं ना त्या डॉक्टरचं, आता हे पाहुण्यांना नुसतं भागवताना एवढं गुण पडावं किती विशेष गोष्ट आहे हो. पण भागवतही तसंच आहे. ते प्रत्यक्ष भेटले आम्हाला मागच्या आठवड्यात. म्हणजे सत्संगामध्ये फार ताकद आहे, इतकी ताकद आहे ना सत्संगामध्ये, फार ताकद. फार सुंदर असा सत्संग होतोय तुमच्याकडं शिवरात्रीच्या महापर्व काळाला. मंडळी तन मन धनानं सेवाची ती सुद्धा एक भगवान शंकराची नाही का, ती खरी बाबाजींची सेवा आहे. बाबाजींना काय आवडत आहे, त्यांनी आयुष्यभर तेच केलं ना, भगवान शंकराची सेवा केली, मंदिरं बांधली. आता तुम्ही तेच करतात म्हणजे सेवाची, स्वामींची सेवाची नाही. सुंदर असं चाललंय. तेच भगवंताच्या चरणी प्रार्थना, असंच टिकावं, असंच ज्ञानाची गंगा, हे संतांचं कार्य असंच चालावं. आता अधिष्ठान होते त्या निमित्तानं आणखी तुम्हाला सत्संग घडल. भगवान परमात्म्याच्या चरणी, माऊलीच्या चरणी, समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित. पुंडलिका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर